सध्या सगळीकडे मुंबईसह अनेक शहरांमध्ये रिडेव्हलपमेंटचं काम जोरात सुरू आहे. बघा ना, म्हणजे रिडेव्हलपमेंटमुळे बरेचसे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा इव्हन नवीन पिढी पण आहे त्यांची, तर त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच चिंता किंवा हुरहुर, भीती आपल्याला दिसते आहे. साहजिकच आहे, जे घरकुल आपण मोठ्या स्वप्नानं उभं करतो, त्यासाठी रक्ताचं पाणी करतो, बऱ्याचदा पैशांची जुळवाजुळव करतो आणि 30-40 वर्षांपूर्वी बऱ्याच मेहनतीने अनेक चढउतार सहन करून, पैशांची बरीच वणवण सहन करूनसुद्धा एक स्वप्नातलं, आपल्या मनातलं घरकुल आपण तयार करतो आणि ते नंतर पूर्ण उद्ध्वस्त करून त्याच्या जागी नवीन इमारत बांधायची, नवीन घर बांधायचं, हे थोडंसं चित्र सध्या सगळीकडे दिसतं आहे. त्याच्यामुळे ते नवीन घर आपल्याला मिळेल की नाही अशी चिंता सगळ्यांना मिळते. बऱ्याचदा बिल्डरांकडनं फसवणूक होते. जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय गृहस्थ आहे तो याच्यामध्ये होरपळला जातो आहे. काही जणांना घरं मिळत आहेतही, पण बऱ्याचदा काही जणांना ज्यांना मिळत नाही आहेत अशा केसेस समोर आल्या किंवा मात्र पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. ही फॅक्ट अगदी मान्य करायलाच पाहिजे. त्यात परत कमिटी मेंबर्स, बऱ्याचदा असं होतं की त्यांच्या स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी सुद्धा काही कमिटी मेंबर्स मुद्दामहून बिल्डरशी संगनमत करून रिडेव्हलपमेंटचा हट्ट पुढे पुढे करतात आणि जणू काही इतक्या वेगाने सगळ्या प्रक्रिया पूर्ण करतात की जसं काही खूप काही अघटित घडेल, की जर समजा आपण जर रिडेव्हलपमेंट केलं नाही तर. त्यामुळे नाईलाजाने काही लोकांना मग हो म्हणावंच लागतं. काही सन्माननीय अपवादही आहेत, काही अगदी जेन्युइनली प्रयत्नांची पराकाष्ठा करतात आणि सगळ्यांचं घरकुल, हक्काचं घरकुल त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न करतात, असेही सदस्य आहेत. पण यांचं प्रमाण फार थोडं आहे. वरकरणी आपल्याला असं वाटतं की यांचा काहीतरी पर्सनल इंटरेस्ट असला पाहिजे. बहुतांश मंडळी ही अशा चर्चेमध्ये सध्या दिसत आहेत. परवाच मला एक गृहस्थ भेटले होते आणि ते त्यांच्या कमिटीबद्दल मला सांगत होते. त्यावरून मला असं वाटलं की हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि खूप गांभीर्याने तो घेतला पाहिजे. जे चांगले लोक आहेत ते पुढे आले पाहिजेत. जे चांगले बिल्डर्स असतील, चांगले कमिटीवाले असतील, ते जे प्रयत्न करत आहेत, मनापासून प्रयत्न करत आहेत, तर ते पुढे आले तर ते आणखीन चांगले आहे. तुमचा यामध्ये काय अनुभव आहे? तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंटला गेली आहे का? किंवा तुम्ही या सध्या प्रक्रियेतून जात आहे तर तुम्हाला कुठले अनुभव येत आहेत हे तुम्ही शेअर केलेत तर आपल्याला त्याचा एक अभ्यासासाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो. तुमच्या कमेंटची वाट बघतोय, जरूर कळवा.